नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. सामाजिक कार्यकर्ते आवाज पान सेंटरचे मालक हिरामन पाटील यांनी आज हनुमान जयंती निमित्ताने शहरातील शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात असलेले छोटे रोकडोबा हनुमान मंदिरात हॉस्टेलच्या मुलांसाठी भंडाराचे आयोजन केले होते. यावेळेस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते युवराज करंजकाळ, दैनिक श्रमराज्यचे संपादक अतुल पाटील, सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक दीपक वाघ, LIC एजंट राजेंद्र बंब आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आशीर्वाद दिले त्याबद्दल आपले आभार. साहेबांची गरज नाही आहे. आपण साहेबांची संस्था आहे. या संस्थेमध्ये बोर्डिंगमध्ये गरीब विद्यार्थी आहेत. कोणाचे वडील नाही, कोणाला आई नाही आहे, कोणाला आई वडीलही नाही आहे आणि काही खूप गरीब झाली मुलं आहेत. त्यांचं जे नियमानुसार इथं काही असं दुपारी एकोणीस तीन साजरा करणं एकदम पावपा होऊन जाते. विचार इकडे तिकडे माझा दुकान येतात, काका पप्पांना फोन लावून द्या, काका आम्हाला 3 रुपये मागवायचे, 30 रुपये मागवायचे, 10 रुपये मागवायचे. त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो, त्यांच्यासाठी मी दुकानात स्पेशल मोबाईल फोन घेतला आहे. तर तुम्हाला केव्हाही घरी लावायची फोनची गरज पडली माहीत आहे तर बाजूला बसून फोन लावून द्यायचा. तर अशा पोरांची अवस्था या शाळेला आहे. आणि शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक मान्य गोरख साहेब यांचं खूप चांगलं मार्गदर्शन पण त्यांना आहे. पण म्हणतात ना, परिस्थिती त्याला नाईलाज असतो. म्हणून आपण हा भजनाचा प्रोग्राम इथं आयोजित करतो. माझ्या 3 मुलांपैकी ज्याचा वाढदिवस येतो, तुम्ही या मुलांमध्ये त्यांचा वाढदिवस बनवतो. शक्यतो त्यांना काय द्यायचं थोडं करत असतो. तर अशी अवस्था आपल्यासमोर मांडली की खूप चांगले विद्यार्थी इथं घडतील. हनुमानाच्या आशीर्वादाने भगवान यांना चांगली बुद्धी देव. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.